पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्यावरती बावधन पोलीस ठाण्यामध्ये मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला। बाबूराव चांदेरे हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात। त्यांनी केलेल्या मारहाणीचे आणि दमदाटीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। पण आता गुन्हा नोंद झाल्यावरती सुद्धा चांदेरेंना अद्याप अटक झाली नाहीये। त्यामुळे राजकीय वरदहस्त असल्याने चांदेरे मोकाट आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। आधी एका नागरिकाला मारहाण करत जमिनीवर आपटलं। मग खाऊ गल्लीत कामगारांसह स्थानिकांना दमदाटी। एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून सुभाष चांदेरेचे नाव आम्ही केलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक बाबूराव चांदेरेंचे प्रताप थांबण्याचं नावच घेत नाहीये। एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून सुभाष चांदेरेचे नाव आम्ही केलेले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय बाबूराव चांदेरेंना सत्तेचा माज आलाय का असा सवाल कुठेतरी उपस्थित होतोय। हे अतिशय चुकीचं आहे। कुणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही, तो अधिकार कुणालाही आपण दिलेला नाही। त्याच्यामुळं मी सकाळी फोन केला होता, परंतु त्यांनी फोन डायव्हर्ट केलेला होता। त्याच्या मुलाशी मी बोललो। मुलगा म्हणला की नाही ते घरात बाहेर गेलेले। मी त्याला म्हणलं की हे जे काही मी क्लिप बघितलेली ते मला अजिबात आवडलेली नाहीये। अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी खपून पण घेणार नाही। शनिवारी 25 जानेवारीला बाबूराव चांदेरे यांनी विजय रौंदळ यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। यामागे जमिनीचा वाद असल्याचं कारण सुद्धा समोर आलंय। या प्रकरणी बाबूराव चांदेरेंविरोधात बावधन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। मात्र दमदाटी, शिवीगाळ आणि मारहाण करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाहीये। एका रिक्षा चालकाला शिवीगाळ करत मारहाण, कबड्डी स्पर्धेमध्ये पंचांना शिवीगाळ करत हात उगारला। बाबूराव चांदेरे राष्ट्रवादीकडून 3 टर्म नगरसेवक, अजित पवारांचे निकटवर्तीय अशी ओळख, राज्य कबड्डी संघटनेच्या सरकारी वाहपदाची जबाबदारी। मुलगा समीर चांदेरे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक अध्यक्ष। वादग्रस्त घटनांमुळे बाबूराव चांदेरे नेहमीच चर्चेत। बाबूराव चांदेरे मला वाटतं पुण्याचे ना, पुण्याचे अजितदादांचे खास होते, नगरसेवक होते ते, आणि धनाढ्य व्यक्ती। कोणाच्या बरोबर मुजोरी करते, कोणाच्या बरोबर ट्रॅफिक पोलीस एक रस्त्यावर काम करणारा एक सर्वसामान्य कर्मचारी आहे, त्याचा तर आदर केला पाहिजे सगळ्यांनी। ऊन, पाऊस, थंडी, धूळ, कित्येक ट्रॅफिक पोलिसांना श्वासाचे त्रास आहे। असं सगळं जीवनाशी खेळत असताना त्यांच्या अंगावर जाणं किंवा त्यांच्याशी करणं मला वाटतं। दरम्यान अजित पवारांनी कानउघडणी केल्यानंतर बाबूराव चांदेरेंनी पोलीस स्टेशन गाठलं। आपण कोणताही गुन्हा केलेला नाही असं उत्तर देत मारहाणीचं समर्थन केलंय। 307 गुन्हा माझ्यावर दाखल होण्या इतकी केस मोठी नाहीये, परंतु हे कुठेतरी षडयंत्र माझ्या विरुद्ध रचलं जातंय। 25 जानेवारीला जो प्रकार त्या ठिकाणी घडला, ही लाईन ड्रेनेजची टाकत असताना त्या ठिकाणी गेली 8 दिवस झालं बांधकाम व्यावसायिक विजय रौंदळ आणि त्यांचा सहकारी जाधव यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जाणून बुजून ती लाईन बंद केलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू बाबूराव चांदेरे यांच्या मोगलाईचे व्हिडिओ सुद्धा समोर येत आहेत। विजय रौंदळ मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पहिल्यांदा टाळाटाळ झाली होती। मात्र आता गुन्हा नोंद झाल्यानंतर देखील चांदेरेंना अद्याप अटक झालेली नाहीये। त्यामुळे राजकीय वरदहस्त असल्यानं चांदेरे मोकाट आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। म्हणून सुभाष चांदेरेचे नाव आम्ही केलेले आहे।